महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 3ऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री किरण राजाराम काळोखे, संचालक किसानवीर सहकारी साखर कारखाना, भुईंज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर, श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी, मंगलश्याम कन्स्ट्रक्शन, व्याहळी कॉलनी, तालुका वाई, जिल्हा सातारा। शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळावा यासाठी शरद पवळे यांनी महाराष्ट्र राज्य शुभ आनंद शेत रस्ता चळवळ सुरू केली। या चळवळीच्या माध्यमातून संभाजीनगर येथील खंडपीठात सध्या वकील म्हणून कार्यरत असलेले ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे तळागाळातील शेतकऱ्यांसाठी न्यायालयात प्रभावी बाजू मांडत आहेत। या संदर्भात पारनेर तालुक्यातील तहसीलदारांसमोर सुरू असलेल्या अवमान याचिकेसंदर्भात लागणारी कागदपत्रे चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी न्यायालयाला सादर केली। या संदर्भात ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे। प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे कदम, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मी प्रॅक्टिस करते। महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सतावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे शेत रस्त्यांच्या संदर्भाने, शेत शिव आणि पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने एक मोठी चळवळ महाराष्ट्रभर उभी राहिली आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून फार मोठं काम महाराष्ट्रभर सुरू आहे। शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे आणि 1-2 वर्षापूर्वी शरद पवळे मला भेटायला आले होते आणि त्यांनी हा विषय माझ्यासमोर मांडला। तेव्हा त्यांनी बराचसा अभ्यास केला आणि त्यानंतर मला सांगितलं की शिवशेत पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, हा प्रश्न नेमका सोडवायचा कसा। त्यामुळे आम्ही थोडासा कायदेशीर अभ्यास केला आणि तेव्हा मला एक शासन निर्णय सापडला। 11/11/2021च्या शासन निर्णयामध्ये शासनाने अगदी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हे प्रश्न नेमके कसे सोडवायचे। तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा जे काही निर्णय देण्यात आलेले आहेत, हे निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावेत आणि अधिकाऱ्यांनी यावर काम करावं, याची अंमलबजावणी करावी। यासाठी शरद पवळे यांनी न्यायालयात आम्ही प्रकरण दाखल करण्यापूर्वी वेळोवेळी प्रयत्न केले, त्यांना बऱ्याचशा निवेदनही दिले, परंतु कुठल्याही प्रकारचा काही फायदा झाला नाही। त्यानंतर आम्ही 2023 मध्ये या संदर्भाने एक रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली। सदर पिटिशनवरती सुनावणी झाली व यावरती न्यायालयाने निकाल देत 60 दिवसांच्या आत जे काही शेतकऱ्यांचे शेत आणि शिव रस्ता तसंच पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने जे काही प्रश्न प्रलंबित आहेत पारनेर तालुक्यातले, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णय दिलेला आहे। परंतु 1 वर्ष उलटून गेलं तरीही याबाबत कुठल्याही प्रकारची पावलं उचलताना आपल्याला अधिकारी दिसलेले नाहीत। त्यामुळे आपण अवमान याचिका दाखल केली। अवमान याचिकेवरती आता 2 तारखा त्याच्या यापूर्वी झालेल्या आहेत। जे काही तहसीलदार जे आहेत आपण त्यांच्या विरोधात ही अवमान याचिका दाखल केली, कारण त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे। न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाहीये, त्यामुळे ही अवमान याचिका आपण दाखल केली आणि लवकरच यावरती अंतिम सुनावणी देखील होणार आहे। तहसीलदारांनी त्यांचा जो काही या संदर्भाने उत्तर आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे, परंतु त्या उत्तरावरती आपण समाधानी नाहीयेत। त्यामुळे आपण रिजॉइंडर दाखल करणार आहोत। लवकरच येत्या आठवड्यात आपण या संदर्भाने रिजॉइंडर दाखल करून पुढील यावर सुनावणी होईल आणि जो काही निकाल असेल तो लागेल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।